नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी कॅम्पस या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त जात असून ते किती राज्यातून जाते? तर 8 राज्यातून जाते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? तर महाराष्ट्रातून जात नाही. भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त जातं आणि ते 8 राज्यातून जातं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचे स्थान आहे? तर 68°7' ते 97°25' पूर्व. अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर हे कोणत्या ठिकाणी एकत्र येतात? तर कन्याकुमारी या ठिकाणी एकत्र येतात. पुढचा प्रश्न बघूयात आपण. चीन, बांगलादेश आणि नेपाळची सीमा भारतातील किती राज्यांना लागते? तर 5 राज्यांना लागते. सिक्कीम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या सीमा खालीलपैकी किती देशांना लागतात? तर 3 देशांना लागतात. सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न बघूयात आपण. खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्याची सीमा चीनला लागून आहे? तर सिक्कीम आणि हिमाचल प्रदेश या राज्यांची सीमा चीनला लागून आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशला लागत नाही? तर बिहार या राज्याची सीमा बांगलादेशला लागत नाही. तर चीनला लागून कोणत्या राज्यांची सीमा आहे? सिक्कीम आणि हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, देशाचे नाव आणि भूसीमेच्या लांबीची टक्केवारी दिली आहे, त्याचे योग्य जोड्या जुळवायला सांगितल्यात. तर पाकिस्तान 22%, बांगलादेश 27%, चीन 23%, भूतान 4.5% आणि म्यानमार 10.80%. तर हे लक्षात ठेवा. पाकिस्तान 22%, बांगलादेश 27%, चीन 23%, भूतान 4.50%, म्यानमार 10.80%. पुढचा प्रश्न, भूविज्ञानदृष्ट्या भारताचे सर्वसाधारण किती विभाग पडतात? तर 3 विभाग पडतात. सुरुवातीच्या काळात सर्व भूप्रदेशाचे एकच वैश्विक महाखंड होते, त्याला कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर पॅन्जिया या नावानं ओळखलं जात होतं. भूविज्ञानदृष्ट्या भारताचे सर्वसाधारण 3 विभाग पडतात. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि सर्वात स्थिर असा भूभाग कोणता आहे? द्वीपकल्प पठार. जगातील सर्वात उंच पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे? तर हिमालय ही पर्वतरांग जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे. पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि सर्वात स्थिर असा भूभाग कोणता आहे? तर द्वीपकल्प पठार हे आहे. पुढचा प्रश्न बघूयात. अविधान दिले. प्रदेश हे समान वैशिष्ट्यांच्या आधारे निश्चित केले जातात. ब विधान, सलगता आणि समानता ही प्रदेशांची वैशिष्ट्ये आहेत. क विधान, एखाद्या क्षेत्राला अनेक छोट्या विभागांमध्ये विभागण्याच्या प्रक्रियेला प्रादेशिकीकरण म्हणतात. योग्य पर्याय निवडायला सांगितलं. तर वरीलपैकी सर्व विधानं योग्य आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. हिमालय पर्वतरांगेची लांबी खालीलपैकी किती किलोमीटर आहे? तर 2400 किलोमीटर एवढी आहे. हिमालय पर्वतरांगेची लांबी 2400 किलोमीटर आहे. हिमालय पर्वतरांग ही उत्तर दक्षिण दिशेने जाऊन कोणती सरहद्द निर्माण करते? तर भारत म्यानमार ही सरहद्द निर्माण करते. हिमालय पर्वतरांग ही उत्तर दक्षिण दिशेने जाऊन भारत म्यानमार ही सरहद्द तयार करते. पुढचा प्रश्न, शिवालिक रांगेची उंची 900 ते 1100 मीटर आहे. बृहद हिमालयाची उंची 6000 मीटर आहे. आणि माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर नेपाळ हिमालय या पर्वतरांगेत आहे. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर नेपाळ हिमालय या पर्वतरांगेत आहे.